पाकिस्तानात तेलाचे प्रचंड मोठे साठे सापडले आहेत. ही बातमी खरी आहे का? एकीकडे पाकिस्तानला हर्षवायू हवा अशी गत आणि त्यात आता ते तेल काढण्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांमध्ये करार झाला आहे. आणि हे कमीच म्हणून आपण पाकिस्तानशी असा करार करत आहोत असं सांगत एक दिवस भारताला पाकिस्तानकडून तेल विकत घ्यावं लागेल असा टोमणाही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मारला आहे. पण खरा प्रश्न हाच की पाकिस्तानात खरंच असे साठे आहेत का आणि असतील तर ते कुठे आहेत? नुकतंच म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानने सुमारे 11.3 अब्ज डॉलर्स किमतीचं क्रूड ऑइल आयात केलंय, जे त्यांच्या एकूण आयातीच्या 20% आहे. एवढी आयात जर ते आजही करत असतील तर मग आधी जे पाकिस्तानात तेलाचे साठे सापडले होते त्याचं काय झालं? म्हणजे पहा, 2015 मध्ये सुद्धा अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशनने पाकिस्तानात 9.1 अब्ज बॅरल शेल ऑइल असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. ते साठे मुख्यत्वे सिंध प्रांतात असण्याची शक्यता वर्तवली होती. पण पुढे काहीच घडलं नाही. त्यानंतर 2017 मध्ये US जिओलॉजिकल सर्व्हे म्हणजे USGS ने सांगितलं होतं की पाकिस्तानात 184 मिलियन बॅरल इतकं तेल टेक्निकली रिकव्हरेबल होतं. म्हणजे तेल होतं, पण ते काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे सिक्युअर एन्व्हायरमेंटची म्हणजे सुरक्षित वातावरणाची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण तेही झालं नाही, कारण पाकिस्तानात ना राजकीय स्थिरता आहे ना सुरक्षितता. पुढे 2019 मध्ये इम्रान खानने जाहीर केलं होतं की पाकिस्तानात आशियामधला सगळ्यात मोठा तेल साठा सापडण्याची शक्यता आहे. पण केकरा 1 नावाच्या या प्रोजेक्टमध्ये 5500 मीटर खोल खोदूनही काही सापडलं नाही. एक्सॉन मोबिल, युनियन टेक्सास पाकिस्तान, ENI ऑफ इटली यांसारख्या आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनी शेवटी तिथून आपलं बस्तान हलवलं. त्यानंतर 2023च्या सप्टेंबर महिन्यात सुद्धा माध्यमांमध्ये एक मोठी चर्चा रंगली होती की पाकिस्तानच्या ऑफशोर भागात प्रचंड तेल आणि गॅस साठे सापडले आहेत. हे साठे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असू शकतात अशी ही माहिती 3 वर्ष चाललेल्या जिओलॉजिकल सर्व्हे नंतर समोर आली होती. पाकिस्तानने एका मित्र राष्ट्रासोबत तो सर्व्हे केला होता. हे मित्र राष्ट्र कोणतं हे तर त्यांनी कधीच सांगितलं नाही, पण ते सौदी अमेरिका किंवा UAE असू शकतं अशी चर्चा होती. आणि हे सारं काहीच प्रत्यक्षात कधी आलं नसताना आता पाकिस्तान सरकार सांगतंय की पाकिस्तानच्या 4ही प्रांतात तेल शोधण्याचं काम चालू आहे. ज्यात सिंध प्रांतात 247, पंजाबमध्ये 33, खैबर पख्तूनवालामध्ये 15 आणि बलुचिस्तानमध्ये 4 तेलाच्या आणि गॅसच्या विहिरी आहेत. आणि त्यांनी आता अचूक ठिकाण निश्चित केलं आहे. यामुळे ही पाकिस्तानसाठी ब्ल्यू वॉटर इकॉनॉमी उभारण्याची संधी असेल. पण तेल काढण्यासाठी अंदाजे 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक लागणार आहे आणि किमान 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानात काही प्रमाणात ऑइल आणि गॅसचे साठे असतीलही, पण मॅसिव्ह म्हणावं इतकं काहीही सिद्ध झालेलं नाहीये. आणि तेलाचे साठे असले तरी सामाजिक राजकीय असुरक्षितता, दहशतवादाचा धोका आणि पाकिस्तानची गोंधळलेली अर्थव्यवस्था यामुळे कोणत्याच इंटरनॅशनल तेल कंपन्या पाकिस्तानात थांबायला तयार नाही. पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनीच मागे एकदा सांगितलं होतं की कोणतीच आंतरराष्ट्रीय कंपनी पाकिस्तानात थांबायला तयार नाही. मग आता प्रश्न असा आहे की अचानक अमेरिकेला पाकिस्तानात आणि पाकिस्तानी तेल साठ्यात इतका रस आला कुठून? इतकी वर्ष भारताशी जास्त जवळीक असताना त्यांनी हा युटर्न का मारला? भारताने अमेरिकेसोबत F-35 जेटचा सौदा करावा यासाठी ट्रम्प यांचा प्रेशर गेम सुरू आहे असं म्हणतात. चर्चा काही असो, पाकिस्तानमध्ये तेल साठे ही जुनी चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या आडात नसलेलं तेल पोहऱ्यात येईल तेव्हा खरं, तोवर सगळ्या बाताच.